2009 पासून 2022 पर्यंत जे दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते आणि जे बहन आज आधार म्हणताय त्या बहिणी धनंजय मुंडेला किती त्रास देत होती. माझी मांडी वर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटते. काय नाही. आणि तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील. अरे कशाला न्याय देतील. आज वैद्यनाथ कारखाना तुम्ही सांभाळू शकले नाही. पंगेश्वर कारखाना तुम्ही बंद केला. अरे गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले. आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे 30-30, 40-40 कोटी दोघे कारखान्यामध्ये अडकलेले आहे, पण तुम्ही देत नाही. आणि एक और मी बोलते, तुम्हाला फक्त अंधे पिसे कुत्ते खाय. तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही गुंड लोकांना फक्त बल देताय. आणि आज पण तुमची सभामध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर बघण्यात आलेले आहे. हे प्रमाण आहे आणि हे संकेत आहे की आम्ही काय पण असू द्या, पण आमचे पोटाच्या पाणी वाल्मिक कराड शिवाय न हलत होता न हलणार. आणि त्याच्यासाठी आज तुम्ही लोकांना परलीमध्ये कोणी नवीन व्यक्ती नकोय. गुंडगर्दी संपवतील. जरी कोणी माझ्यासारखा नवीन आला, कोणी दुसरा नवीन आला, तो गुंडगर्दी संपवतील. तुमच्या जे राजकारण आहे ते संपवतील. त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई बहीण एकत्र आलेले आहे. कोई जनताची सेवा, शेतकऱ्यांची सेवासाठी तुम्ही नाही आलेले आहे. नाही तो तुम्ही आज बघू शकता. आज शेतकरी लोकांना जालनामधून, जिथे पंकजाताई पालकमंत्री आहेत, तिथून मला कॉल आले की आम्हाला खाण्यापिण्याची काय सोय नाही आहे. 2-3 दिवसासाठी